आमच्या बिल्डिंगला आग लागली पुण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये माझी आई बर्न झाली. सो द थिंग इज, ती आमच्या कामवालीला वाचवण्यासाठी तिने तिला भिंतीच्या साईडला नेलं आणि ती उतरत होती. सो त्या धुरामुळे ती बर्न झाली. सो ती हॉस्पिटलाइज्ड होती आणि मी आणि बाबा इकडे होतो, मुंबईत होतो. मी घर शोधत होते. तर आमचं ठरलं होतं की माझं शूट झालं बुलेट ट्रेनचं की आपण नेक्स्ट डे बाबा, तू आणि मी जाऊन घरं बघूयात. 2-3 घरं शॉर्टलिस्ट केली होती. तर मी घरी आले शूटवरनं आणि बाबा नव्हताच. तर म्हटलं बाबा कुठे गेला, आणि असा अचानक तर तो कधीच जात नाही. मग आजीनी मला सांगितलं की नाही, तो गेला, त्याचं काहीतरी इमर्जन्सी काम आलं. म्हटलं असं तर कधी होत नाही बाबाचं की बाबा अर्जंट काम आलंय वगैरे. मी त्याला कॉल करते, तो उचलत ते. माझ्या डोक्यामध्ये वेगळेच किडे. मी आईला कॉल करते, मी माझ्या बहिणीला कॉल करते, मुक्ताला, कोणीच उचलत नाही. लँडलाईन होता त्यावेळेला, लँडलाईन उचलत नाहीये. म्हटलं असं तर होत नाही. माझ्या डोक्यात असं होतं की बाबाकडे घराची किल्ली आहे की नाही हे मला माहित नव्हतं. माझ्या डोक्यात हा थॉट होता, पण हे असं काहीच नाही. मग सकाळी म्हणलं काहीतरी ऑफ आहे, ते फिलिंग आलं मला. मी गाडीत बसले, मी शिवनेरीला बसले आणि बाबाचा मला कॉल आला की हे घाबरू नकोस, आई थोडी होरपळली आहे, तर तू हॉस्पिटलमध्ये ये. फक्त आम्ही हॉस्पिटलमध्ये. म्हटलं मला वाटलंच काहीतरी आहे. मी गेले आणि माझ्यासाठी माझे आई बाबा इज लाईक, म्हणजे प्रत्येकासाठीच. पण काही होत मला तर काही सुधरतच नव्हतं. आणि मी गेले, मी आईला त्या अवस्थेत बघितलं आणि आईला ऑपरेशन थिएटरला नेणार होते. आणि तेवढ्यात मला फोन आला सुहास सरांचा 7 सेन्स मीडियामधनं की तुला लीड मिळाली आहे. त्या क्षणाला मला फोन आला आणि माझं वर्षही संपत आलं होतं. ही साधारण नोव्हेंबर एंडची गोष्ट आहे. म्हणजे आईनी जो मला पिरियड दिला होता तोही संपत आला होता. आणि मी आईला म्हणलं, पण मी त्यांना म्हणाले की मी नाही करू शकत, माझ्या आईची ही सिच्युएशन आहे. आणि आई म्हणाली तू वेडी आहेस का? आई त्या अवस्थेत होती. आई ऑपरेशन थिएटरमध्ये जात होती आणि आई त्या अवस्थेत होती, त्या पेनमध्ये. पण ती मला सांगते की तू वेडी आहेस का? तुला तुझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा ब्रेक मिळतोय, तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचा चान्स मिळतोय. मी वाचणार आहे, मला काही होणार नाहीये. माझ्या पोरीला एवढं मोठं काम मिळते, ती नाही म्हणू शकत तू. आणि त्याच्यानंतर मी सरांना फोन करून सांगितलं की हे असंच आहे, असंच आहे. आणि मला शशांक सरांचं फार कौतुक वाटतं. म्हणजे मी त्यांच्यासाठी, म्हणजे तो माणूस माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी एवढी ग्रेटफुल आहे, शशांक सोळंकींसारखा, की ते म्हणाले ठीक आहे, तू आत्ता शांत हो, आपण थांबू थोडे दिवस. कुठला प्रोड्युसर असं म्हणतो ग? आणि हे सगळं झालं आणि मग सगळं छान सुरळीत झालं. मग नंतर आई पण हे झाली, व्यवस्थित झाली. मग त्याच्यानंतर कन्यादान झालं. मग माझा प्रोमो शूट होता 1 जानेवारीला, मग ते झालं. आणि मग तिथून सगळा प्रवास हा सुरू झाला. मग तेव्हा तू जेव्हा मुंबईला आलीस तेव्हा आईला घेऊन आली? नाही, आई माझी बँडेजमध्ये, आणि ते तेव्हा खूप महिने होतं पुढे, 6 महिने वगैरे. ओके. दॅट वॉज व्हेरी पेनफुल. ती सगळी ट्रीटमेंट चालूच होती. पण त्याही वेळेला, म्हणजे मला आठवतंय कन्यादानच्या वेळेला, माझा मार्चमध्ये वाढदिवस असतो 29 मार्चला. तर त्यावेळेला तो पहिला वाढदिवस असा होता की जेव्हा मी आईबाबांपासून लांब असणार होते. तर तरी सुद्धा आई बाबा मला सरप्राईज द्यायला सेटवर आले. आईने सगळ्या सेटसाठी गुलाबजाम बनवले होते, त्या बँडेज असले ते सगळं असून सुद्धा ते केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी शशांक सरांना सांगितलं, शशांक सरांनी अख्ख्या सेटला अमरसपुरीचं जेवण दिलं होतं. त्यांनी एक केक मागवला होता मोठा, तो खूप मोठा केक होता आणि त्यांनी खूप केलं होतं. त्यामुळे ही इज लाईक अ फादर फिगर टू मी.